श्रोते हो नमस्कार. मध्यंतरी माझ्या आईच्या 81व्या वाढदिवसानिमित्त आम्ही घरीच होम केला. सुरुवातीला सगळेजण आम्ही कौतुकाने तो विधी पाहत होतो. पण धूर यायला लागल्यानंतर मात्र तिच्या सगळ्या नातवंडांनी बाहेर धूम ठोकली, कारण धुरामुळे डोळ्यातून पाणी येत होते. होम हवन झाल्यानंतर आमच्या मुलांनी काही प्रश्न उपस्थित केले. कशासाठी हा होम करायचा? याचा नेमका काय फायदा होतो? तूप, तीळ, तांदूळ अशा अनेक समिधा होमामध्ये हवन केल्या जातात, त्या कशासाठी? त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देताना पूर्वी कुठेतरी वाचलेले मला आठवले. होम करत असताना अग्नी प्रज्वलित केला जातो. यजमानाने अग्नीकडे बघणे अपेक्षित आहे. या बघण्यामुळे आपोआपच त्राटक होते. प्रेरणादायी वक्त्या मोनिका सिंगल आणि प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर श्वेता आडाटिया यांनी होम हवन करण्याआधी आणि होम हवन झाल्यानंतर मेंदूवर काय परिणाम होतात याचा अभ्यास केला. त्राटक झाल्यामुळे मेंदूतील अल्फा आणि बीटा वेव्ज वाढतात. मेंदूमधील बीटा तरंगांमुळे एकाग्रता वाढते. परंतु बीटा तरंग जास्त प्रमाणात वाढले तर अँक्झायटी निर्माण होते. शांतपणे डोळे मिटून घेतले की अल्फा तरंग निर्माण होतात. यामुळे मनुष्याला शांत वाटते, त्याचबरोबर एकाग्रता वाढते. जर्मनीमध्ये याबाबतीत बरेचसे संशोधन झाले आहे. जर्मनमध्ये एक पुस्तक आहे, मोनिका कोच यांचे होमा थेरपी आवर लास्ट चान्स. यामध्ये होम करण्याचे बरेच फायदे सांगितले आहेत. होम हवन झालेल्या ठिकाणी रेडिएशन्स वाढतात. रेडिएशन मीटरने ही रेडिएशन्स तपासली असता ठराविक अंतरापर्यंत ही रेडिएशन्स वाढलेली आढळली. वैज्ञानिकांनी आता हेही सिद्ध केले आहे की हा जो धूर होतो हा आरोग्यदायी आहे. हा मेडिसिनल स्मोक आहे. त्यामध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल गुणधर्म आढळले. त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते. होम हवन चालू असताना स्वाहा असे म्हटले जाते. आपोआप यामध्ये अपानवायू हा बाहेर टाकला जातो. शिवाय मंत्र म्हटले जातात. कोणताही मंत्र हा विशिष्ट लयीमध्ये म्हटला जातो. शास्त्रशुद्ध पद्धतीने मंत्रांचा उच्चार केला असता आपोआपच प्राणायाम होतो. कारण काही ठिकाणी श्वास रोखून धरावा लागतो, काही ठिकाणी श्वास सोडावा लागतो. हे सर्व ऐकल्यानंतर जिथे होम चालू होता तिथे आजीभोवती सर्व नातवंडे पुन्हा गोळा झाली. आपल्या सर्वांना गायत्री मंत्र माहीत आहेच. गायत्री मंत्राची देवता सूर्यदेवता आहे. गायत्री मंत्र म्हटल्यानंतर मेंदूवर काय परिणाम होतो हे लॅबमध्ये तपासले असता असे आढळले की अल्फा तरंग एकदम उंच होतात, पीक लेव्हलला जातात. यामुळे वाचनाची गती वाढते, प्रश्न सोडवण्याची ताकद वाढते, कोणत्याही प्रश्नाचे आकलन पटकन होते. थोडक्यात होम हवनामुळे मेंदूचे रिवायरिंग होते. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आपल्याकडे याबाबतीत फारसे संशोधन झालेले नाही. पाश्चात्य देशांमध्ये मात्र याबाबत संशोधन चालू आहे. आपल्याला हे सर्व ज्ञान परंपरागत मिळालेले आहे, त्यामुळे आपल्याला त्याची किंमत नाही. पाश्चात्य लोकांना हे ज्ञान अभ्यासाने मिळवावे लागते, त्यामुळे त्यांना त्याचे जास्त महत्त्व वाटते. आजच्या तरुण पिढीला जर याचे शास्त्रोक्त महत्त्व पटवून दिले, त्याचे फायदे समजावून सांगितले तर नक्कीच ते हे सर्व विधी मनापासून आणि श्रद्धेने करतील.